हादरलेला आहे। आज भोरमधील जो नराधाम आहे ज्याने हे अक्षरशः हृदय पिळवून टाकणारं कृत्य केलेलं आहे, त्याला आज पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला घेऊन जात होते तेव्हा मराठा समाजाकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याला आमच्या हातात देण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते यावेळी करण्यात आली। आता आपल्यासोबत ते आहेत। तुम्ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांकडून धरपकड झाली, नेमकी काय मागणी होती, का तुम्ही असं केलं? आज ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला त्याच्यासाठी गाडी अडवणे आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे ताई, पण आज महाराष्ट्राची जनता बघते, उघड्या डोळ्यांनी बघते। आज दिवसामध्ये कितीतरी चिमुरड्या मुलींवरती बलात्कार होऊन आज त्यांचा खून केला जातो आहे। हे महाराष्ट्र सरकार करतं आहे काय? आज गृहमंत्री करतात काय? ह्याचं उत्तर ह्या गृहमंत्र्यांनी द्यावं। आज इतक्या घटना होऊन आज ही घटना उद्रेक झाला तर गृहमंत्री म्हणतात की त्यांना फाशी द्यावी। फाशी तर त्याला झालीच पाहिजे, गावाच्या समोर झाली पाहिजे, पण ती फाशी देत असताना त्याचे हातपाय तोडले पाहिजेत, कारण त्याला ती गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आपण बलात्कार केलेला आहे, त्याचा मुंडीवरती लटकवली आणि त्याचा तो मेला, अशी सहजासहजी मैत त्याला मिळावी अशी माझी इच्छा नाही आहे। सगळ्या गावाच्या समोर त्याचे हातपाय तोडावेत आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। तुम्ही आता सगळे इकडे आले होते, नेमकं काय घडलं त्यावेळेस? काही नाही, आम्हाला तत्काळ कळलं, त्याला कोर्टात आणले। आमची भावनिक इच्छा हीच होती की त्याला इथं एखादा दगड घेऊन त्याला इथंच ठेचावा, स्पष्ट सांगतो, कारण ही वेळ आलेली आहे। आज वारंवार या घटना घडत आहेत, त्याच्यावर आधी 3 केस आहेत याच प्रकारच्या, मग त्याला जर तेव्हाच कारवाई केली असती तर त्याची आज हिंमत झाली नसती। अशा प्रकरणात कोणावरही आत्तापर्यंत कारवाई, वैष्णवी हगवणेताई असेल, बाकीचे अजून मुंडेताई असेल, या सगळ्या घटना घडल्यानंतर कुठंच कोणावर कारवाई नाही। ते प्रकरण 1 महिना 2 महिना तापत राहतं, त्यानंतर नवीन काहीतरी येतं, सगळे विसरून जातात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे की आपण जसं सांगताय की मी स्वतः लक्ष घातलंय, तर लक्ष घातलं तर साहेब त्यात रिझल्ट द्या। महिन्याभराच्या आत जी काय प्रोसिजर असेल ती पूर्ण करून त्याला तात्काळ कडक म्हणजे फाशीच द्या, आणि ती पण त्या 4 चौघात द्या, म्हणजे याच्या पुढे कोण होणार नाही। कारण जसा नेपाळ सरकारने आता निर्णय घेतला आहे की ज्या तात्काळ असं फाशी, कोणी काही बलात्कार केला तर तात्काळ त्याला फाशी दिली जाईल 4 चौघात, तशीच ही अशी द्यायला पाहिजे, तेव्हाच कुठेतरी ह्या घटना थांबतील। मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही फाशीची शिक्षा देऊ। मुख्यमंत्र्यांनी गावाच्या समोर फाशी देऊन दाखवावी, हे माझं चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांना। बास झालं जनतेचा खेळ आता। या सगळ्या बलात्कारित लोकांना, आज कोपर्डी हत्या प्रकरणाच्या एका मुलाने आत्महत्या केली जेलमध्ये, बाकीच्या दोघांचं काय हो? तिचंसुद्धा किती निर्घृण आणि किती घाण हत्या केली आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही। अक्षरशः एवढ्या घाणेरड्या गोष्टीचा सुद्धा निकाल आजपर्यंत लागला नाही। मला लाज वाटते की उज्ज्वल निकम साहेब हे त्याचे सरकारी वकील होते, तिथे सुद्धा न्याय मिळाला नाही। म्हणजे जनतेने ह्या सरकारकडनं न्यायाची अपेक्षा करायची का नाही करायची? हे गाडी अडवणं आणि हे सगळं करणं, आज जर आम्ही तिथं नसतो थांबलो तर हे आमच्या अंगावरनं गाडी नेणार होते का? हे प्रश्नाचं उत्तर द्यावं। आणि महाराष्ट्र पोलीस खूप सक्षम आहे, त्याचे हात एकदम मोकळे सोडून बघा, त्यांच्यावरचा दबाव काढा, मग ते कसं काम करतात आणि महाराष्ट्र कसं सुतासारखं सरळ होतं हे आम्ही आहेच की बघायला। आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला गावाच्या समोर फाशी देऊन दाखवावी आणि ती दिलीच पाहिजे। तिकडे आतमध्ये काय जेलमध्ये कोण बघायला येणार नाही, तुम्ही फाशी लाईव्ह झाली तरी ती महत्त्व नाही आहे। आज एवढ्या चिमुरड्या मुलींवरती अत्याचार होऊन त्यांचा खून केला जातोय, आज त्या आईने कोणाच्या तोंडाकडे बघायचं हे तुम्ही मला सांगा। अशा प्रकारे मराठा समाजाकडून आज या जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर आरोपीची जी गाडी आहे ज्याच्यातून ज्या व्हॅनमध्ये पोलीस व्हॅनमधून घेऊन जात होते ती अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सध्या सर्व स्तरावरून करण्यात येते आणि आता सध्या देखील मराठा समाजाकडून हीच मागणी करण्यात येते। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।